हाताची गडी घाल व्हिडिओ बनवायचा इथं आणि तिथं पुढं बघायचं. मी काय बोलतो हा, हाताची गडी घाल हां, तिथं बघ, पुढं बघ हां. तर हे बघा मित्रांनो, तुम्हाला कालचा व्हिडिओ बघितला की पूजेच्या बाबतीत मी बोललो होतो. पूजेला बोललो होतो की बाबा बाहेरच्यांनी कुणी पण येऊन तुझा फायदा घेऊन जाण्या पतूवर पांडू काय करतोय, म्हणजे तुझा नवरा काय करतोय एवढं होऊस तर, की तू रडते पडते एवढा त्रास होतोय. म्हणून मी तो व्हिडिओ बनवला होता आणि तुम्ही बघितला पण. मग मी एवढं बोललो होतो की आता पांडू झोपलाय, ते उठल्यानंतर मला त्याबद्दल बोलायचं आहे. मग नंतर उठल्यानंतर मी बोललो त्याला, पण काय झालं विषय हा तुमच्यापर्यंत पोचला पाहिजे. बघा आपल्या बायकोची किती काळजी आहे आपल्या नवऱ्याला. म्हणजे काय गोष्टी त्याच्या ह्याच्यातनं अशा आल्या मला की गुरमिष्टपणा, की बाबा दोघींचं पण खरं या आणि दोघींचं पण चुकतं या. कन्फर्म एकाची बाजू कोणाची घ्याय नाही ते. आता त्या एक झोपला होता, त्या टायमिंगला उठल्यानंतर त्याला गेलो बसलो, म्हणलं का, म्हणलं पूजा व्हिडिओ बाहेरच्यांचं बनवायचं काय संबंध. म्हणलं मला कुणी बनवला, म्हणलं माहीत नाही. माहीत आहे म्हणला. म्हणलं ती का बनवला, काय तू काय करतोय, म्हणलं तुला दापा येत नाही का, सांगा येत नाही का परत मी बोलल्या माझं तोंड दिसतं. म्हणलं बावडं तुला माहिती आहे का काय, तू त्या आधीचा व्हिडिओ बघितलाय का. म्हणलं कुठला, सागरच्या गाण्याचं शूट करायला गेलतो तो. म्हणून मी नाही बघितला. मग म्हणलं ती बघ आणि मग बोल. म्हणलं काय सांग की तू, नाही म्हणलं बघ की तू. अरे म्हणलं तू सांग. मला ती पूजा कशी आडवं बोलली त्यामध्ये. म्हणलं काय केलं. मला कुठलाही कलाकार आल्यानंतर ती सर्व समान असतो आपल्याला. मग त्यांच्या कलेला म्हणा किंवा तिच्या ॲक्टिंगला कशी का असा ती कला आहे. आता पब्लिकला आवडत नाही, मी काय करू त्याला. मग मला तुम्ही दुसरी पोरगी आणून द्या तिथं. म्हणलं अरे बोलवल्यावर दुसऱ्या बाहेरच्या पुरी पण येतात ना किती पण. पब्लिकला नाही आवडत तर मग कशाला तू घेतो. म्हणलं पब्लिकचं काय, आपल्याला चांगली ती साथ देते, आपल्याबरोबर काम करते आणि कमी पेमेंट घेते, त्यामुळे मी तिला ठेवतोय. लोक काय गैरसमज करतात, ते लोकांचा संबंध आहे. आणि आपली पूजा तरी काही कमी वाटली का तुला. म्हणलं काय झालं, मला म्हणून तर तुला म्हणतोय मी व्हिडिओ बघ. म्हणलं काय बोलले, डायरेक्टच ती म्हणते की बाबा ती पोरगी असली तर तुमचं व्हिडिओ चलतच नसतं. म्हणलं ही काय माझी काय, म्हणला ही का, म्हणला दुश्मन आहे काय बायकोला का. म्हणला हे उलट मला दुआ देते. म्हणला की मला म्हणते की तुम्ही जर त्या पोरीला इथून पुढं व्हिडिओमध्ये घेतलं तर ते व्हिडिओ तुमचं चलतच नसते. तर मला रागीन का नाही म्हणला. म्हणलं ती मला माहीत नाही म्हणलेली. आणि म्हणते ती पोरगी समजा कमेंट बघा माझ्यावरच आहे, पूजाला घ्या. म्हणली मला हाणा मारा नाही तर ढकलून द्या ना काही पण करा, पण ते पोरगी नाहीच पाहिजेत. म्हणलं एवढं काय हे तिने हे केलंय. म्हणलं हे बघ, म्हणलं आज माझ्याकडे पण एवढ्या पोरी येतात आणि ह्याच्या अगोदर तुझ्याकडे पण माझ्यापेक्षा जास्त आल्यात. पण पूजाने कुठल्या पोरीचं नाव घेतलं का. ही पोरगी असल्यावर शूटिंग चलत नसतं किंवा हिला घेतल्यावर रुसून बसणं किंवा ही पोरगी असल्यानंतर घरात किरकिर होणं. कार बाबा त्याच पोरीचं नाव का हिने घेतलं, दुसऱ्या पोरींचं नाव का घेतलं नाही, हिजच का घेतलं. कुठतरी काहीतरी तिला पण खटकलं असेल, काहीतरी वाटलं असेल, कुठतरी मन स्पर्श झाला असेल म्हणूनच घेतलं ना. मला मग सांगाव तिने काय नक्की काय तिला दिसलं का, काय वाईट काय आहे म्हणलं. तर म्हणलं काय तुम्ही जेवताना म्हणलं पंक्तीला ती पोरगी तुझ्याच पैसे बसती, कधी कधी तुझ्या ताटात पण खाती. दुसरा कलाकार कोण खातोय का, तीच का खाते. एवढा काय अधिकार आहे म्हणलं. कुठल्या बायकोला राग येणारच ना. म्हणलं गाडीत पण बसताना पुढंच बसती या, पाठीमागचे कलाकार मागं बसतात, तीच पुढं बसते. तसंच ब्लॉग घेते, कुठल्या पण शूटिंगला तीच आहे, कुठं फिरायला जाताना तीच आहे. मग सांग म्हणलं पूजाचंच राहू दे, घरच्यांनी पण काय गैरसमज करायचा. कामापुरतं ठीक आहे.
म्हणून झालाय गैरसमज. मला दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं. जग फसतंय बरोबर आहे म्हणलं, फक्त तू फसू नको बास म्हणलं, किंवा आम्हाला फसू नको म्हणलं. तसं काही सुद्धा नाही म्हणला. ती एक कलाकार आहे, चांगली ॲक्टर आहे आणि पहिल्यापासून आपल्याकडे आहे. तिला पण वाटतं की बाबा वाघमारे फॅमिली आपलीच आहे, एवढं जीव लावते, साथ देते, म्हणून ती पण चिटकून राहते, येते, तिला पण करमतं म्हणून येते म्हणलं. ते आणि आपण जीव लावतो म्हणून तर येते ना. पण मला तुझ्या बायकोला नाही पटत म्हणलं, कशाला. आणि आता मध्ये काय विषय झाला, तुझी बायको म्हणली बाबा पूजा म्हणली ती नाहीच पाहिजे व्हिडिओमध्ये, असं अमुक तमुक फलाना किती मला काय म्हणा, पण ती पोरगी नाहीच पाहिजेत, तर तुमचं व्हिडिओ चालतं. ती नसल्यावर मला ही बायकोन बोलायला नव्हतं पाहिजे, म्हणून मला राग आला म्हणला. म्हणून मी तिला कावलो, बसली रडत. माझं काय म्हणणं आहे बाबा, तिच्यामुळं जर तुला सांगतो एवढा महाभारत घडत असला, तुझी बायको खुश नसेल, आई नसेल, भाव नसेल, कोणच नसेल, तर तू कशाला लय तरी एका माणसासाठी तुला सांगतो एवढी धोक्यात घालतो. एक माणूस वाचवण्यासाठी रेल्वे कधीच म्हणलं रुळावणं घसरत नाही. तसं उदाहरण दिलं. मला माझ्या ह्याने नाही घडत ते होणार. कोणाचं मन दुखवणं, डायरेक्ट बोलणं की बाबा तू येऊ नको, तुझ्यामुळे हेडवं चलत नाही, कोणी काय म्हणा नाही. मला ज्या दिवशी तुम्हाला काय वाटेल की बाबा असं आम्ही बेस्ट फ्रेंड आहे एक चांगलं, लोक काय बोलतील मला, ज्या टायमिंगला तुम्हाला काय वाटेल त्या टायमिंगला मी मला मनानेच हे करेन. की पूजाला गैरसमज करते म्हणला, तिला कळत नाही, काय तोंडाला येईन ती बोलून टाकते, माणसाचं मन संभळत नाही, काय नाही. आईचा आणि पूजाचा स्वभाव एकच आहे म्हणला, काय पण बोलतात. माणूस त्या कलेचा दाद दिला पाहिजेत, हे केलं पाहिजेत. अरे ठीक आहे म्हणलं, चांगले ॲक्टर आहे ती, चांगली ॲक्टिंग वगैरे करते, पण तिने हे व्हिडिओमध्ये काढायची, हिने तिची काढायची, तिच्यामुळे हिने रडायचं, हिने म्हणायचं ती लय आडाने ती वर जायची गरज काय त्या पोरीची. त्या पोरीचा काय अधिकार आहे की म्हणायचं ती आडाने, तिला वाचा येत नाही, लेखता असुशिक्षित आहे, ह्या गोष्टी नाही बोलल्या पाहिजे तिने. कशी का असताना धर्मपत्नी चारचा का कुकू लावून आणलेली, लगीन लावून, काय हात धरून आलेली नाही का, तिचा अधिकार नाही, काही इतर जातीची नाही म्हणलं. आणि ती काही एकटी नाही, तिच्या पाठीमागं आज म्हणलं 100 माणूस आहे. तिचं मावशी, चुलता चुलती कोण, मी आहे, प्रेक आहे, दाजी आहे, ताय आहे, माझ्या मावशी आहेत, त्या चुलतं मालतं ही ती लय आहेत म्हणलं, काही एकटी नाही अशी नाही. ती कोण म्हणावं घेत नाही म्हणून असं नाही की बाबा आपल्याला फ्रीडम आहे किंवा ती लय आडाने कोण काय करू शकत नाही. फक्त समद्याने म्हणावं तर घेतलं, समधी फॅमिली एक झाली तर म्हणलं ती बोलन तीच निर्णय होईल. माणूस म्हणतं चला चलत राहते, असू द्या आज उद्या नीट होईल व्यवस्थित, पण तिचा त्रास तिलाच माहीत. अशा गोष्टी करू नको म्हणलं, की जेणेकरून आपल्या बायकोच्या डोळ्यात पाणी असेल किंवा मन दुखवल. मग तू कुठली पण गोष्ट कर की बायकोच्या चेहऱ्यावर आनंद असेल, तिथं देव पण तुला आशीर्वाद देईन, साथ देईन, आणि आमची पण साथ असेल. कुठली पण कर गोष्ट ज्यामुळे तुला पण त्रास होऊ नये आणि आपल्या फॅमिलीला होऊ नये आणि इतरांना होऊ नये. जर स्टार्टच आपल्या लक्ष्मीपासून डोळ्यात पाणी असेल तर म्हणलं कशाला तू लय म्हणजे हे करतोय, तिची तरी बाजू घेतोय. पण त्यांनी दोन्ही बाजू मांडल्या, त्या पोरीची बाजू मांडली आणि पूजेची बाजू मांडली. पूजेने पहिल्यांदा सुरुवात केली, त्या पोरीचं असंच पाहिजे तसंच पाहिजे, ते नाहीच पाहिजेत, मी हाय आड्याने, असं तसं काय मंत्र्या पोटचं असं काहीतरी झालं वाटतंय, असं तसे म्हणले मला शिकवायला. हे ते कोणीच कोणा व्हिडिओ बनवायचा नाही म्हणलं, तिने बनवायचं नाही, तिने कोणाचा पूजेचा फोटो टाकायचा नाही, हिने पण टाकायचं नाही. का आपल्या ह्याच्यात तिसरं माणूसला लाभ घेऊन जाते, लांडगा कुत्र्याची वाढणं तिसरंच खाऊन जाते, अशा गोष्टी होत्या. एवढं कळा नाही का. आणि तू मलाच अजून वरून म्हणतोय ही पूजेची चूक नाही का, तिने कशाला असं म्हणलं, तेव्हा तर तिने केलं, तिची तरी काय संबंध आहे. तिचं वागणं काढायचं, लिहिताच येत नाही, वाचताच येत नाही, कुठं अडाणीच आहे,
हाय तू शहाणे हुशार आहे लय, तू तुझ्या जाग्यावर त्याचा वापर तू कर, लय लांब जा, मोठी हो. ती मोठं होत असताना दुसऱ्याचं काढून मोठं कधी होत नसते. पूजाला पण मी सांगितलं हाय ते ॲक्टर चांगले, येते कामापुरचं मतलब करू दे, चलू नाही तर नाही चलू, ज्यादा तोटा आहे ती सोसायला तयार आहे म्हणलं, तू कशाला एवढं टेन्शन घेते, तुला घरात काय कमी आहे का? ज्या टायमिंगला काय वाटन त्या टायमिंगला मी आहे, फॅमिली म्हणले एवढी मोठी. काय नाही म्हणलं तसलं रडू पडू नको, बारका बारका गोष्टी मना घेऊन टेन्शन घेऊन नको. नाही म्हणले मी कशाला टेन्शन घेते. त्याला सांगितलं हिला पण सांगितलं तर ती असा म्हणतोय, म्हणलं तुम्हाला सांगावं, काल झालं बोललं तर बोलला असा, मग दोघींची बाजू मांडतोय. असू दे म्हणलं, चल काय विचार त्याचं पटलं ठीक आहे. लोकांचं दृष्टिकोन बघायचा वेगळा असतोय. मस्त बेस्ट फ्रेंडचं नातं आहे. आज जसं लोकांची जशी नीतिमत्ता आहे त्या नजरेने बघत्या ती, मग बहीण भावाच्या बघत्यान का प्रेयसीच्या बघत्यान का बेस्ट फ्रेंड म्हणून बघत्यान का शेजार धर्म, ती जज त्यांनी ठरवायचं असतं. पण जरा थोडं अति होतंय असं मला वाटलं, म्हणून मी काल व्हिडिओमध्ये बोललो. कुणीच कोणाचं नाव घ्यायचं नाही. तुम्ही तुमच्या घरी सुखी, आम्ही आमच्या घरी सुखी. आमच्या फॅमिलीत काही चालू द्या, त्याचा काय विषय नाही. बघू झालंय बोलणं, आता भावासंग एक बोलायचं आहे, मेजरला एक कॉल करून, ते बघू काय म्हणतोय काय नाही. तुमचं काय म्हणणं आहे ते सांगा मग. पूजा चुकतंय का पांडू चुकतोय का कोण चुकतंय?